फील्ड दाखवतो ना ते. पण संधी नको सुरू करू वाटत नको. म्हणजे 13 लोक जाऊन जॉईन झालेले. हं, हं. Hello, good morning to all of you. First of all, thank you so much. Thank you so much to all of you. And congratulations, you took one step forward to overcome your fear of mathematics. Thank you so much. Now we are starting our webinar, Sarthi Maths Academy, pre-webinar, Vedic Maths by Rucha Sandeep Joshi. Now I'm giving introduction on Vedic Maths. Hello everyone, myself Rucha Sandeep Joshi, founder of Sarthi Maths Academy. आज आपण खूप एक छान विषय बघणार आहोत, वेदिक मॅथ्स म्हणजे काय आणि कसा हा विषय विद्यार्थ्यांची गणिताची भीती घालवतो आणि कसे गणिताचे मार्क्स वाढवतो. I am audible to all of you? Yes, yes. Okay. What is Vedic maths? Just a minute. ऐड होता है. Vedic mathematics has its roots in the ancient Indian Vedas, mainly in Atharva Veda. It was recovered by Jagat Guru Shri Bharti Krishna Tirthaji Maharaj between 1911 to 1918. He studied Asian Indian Vedas and found 16 main mathematical formulas called sutras, which form the base of Vedic mathematics. Vedic mathematics हे फार जुने आहे. आपले वेदास आहे त्यामधनं अथर्व वेदा जे आहे त्यातनं हे डिस्कवर केलेले आहे, ज्यामध्ये वेगवेगळे सूत्राज आहेत, फॉर्म्युलेज आहेत, तुमचे सम्स तुम्हाला इझी पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी. आता वेदिक मॅथ्स म्हणजे हे तुम्हाला कळलेलं आहे. आता वेदिक मॅथ्स तुम्हाला शिकण्याची का गरज आहे? वाय लर्न वेदिक मॅथ्स? आता आपण ते बघूया की वेदिक मॅथ्स आपण का शिकणार आहोत, त्याचे फीचर्स काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचं, वेदिक मॅथ्स मेक युअर कॅल्क्युलेशन्स 5 to 10 times फास्टर. हे तुमचं कॅल्क्युलेशन्स खूप फास्ट करतं. गणिताची भीती कमी होते याच्याने आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. लॉजिकल थिंकिंग वाढतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि तुमची मेमरी पण इम्प्रूव्ह होते. इट हेल्प्स इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स लाईक IPM, मॅथ्स, निम्स, ऑलिम्पियड. आता जर तुमच्यापैकी बरेच जण IPM, मॅथ्स किंवा ऑलिम्पियाड, SOF, ISF जर देत असाल तर तुम्हाला माहिती आहे की त्यामध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्टिव्ह असतो पेपर. यू डोंट हॅव टू फॉलो द ऑल मेथड्स, यू हॅव टू जस्ट टिक द आन्सर. अशा वेळेस तुम्ही रफ वर्क मध्ये जेव्हा करतात, सम सॉल्व करतात, तेव्हा तुम्हाला स्पीड हवा असतो. अशा वेळेस वेदिक मॅथ्स इज रिअली युजफुल, खूप तुम्हाला फायदेशीर ठरतं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये. नाउ डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल मॅथ्स अँड वेदिक मॅथ्स. ट्रॅडिशनल मॅथ्स मध्ये काय असणार आहे, यू हॅव टू फॉलो द स्टेप बाय स्टेप प्रोसेस. करावंच लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळत नाही पेपरमध्ये. तुमच्या स्कूलिंग मॅथ्स मध्ये तरी ऍटलिस्ट यू हॅव टू फॉलो द स्टेप बाय स्टेप प्रोसेस. पण वेदिक मॅथ्स तुम्हाला काय शिकवतो, याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स आणि सूत्राच वापरतो आपण, ज्यामुळे आपलं उत्तर पटकन आणि अचूक येतं. आता जेव्हा तुम्ही, आता हे स्कूलिंग मॅथ्स मध्ये पण कसं उपयोगी ठरतं, जेव्हा तुम्हाला विथ द हेल्प ऑफ वेदिक मॅथ्स तुम्ही एखादं प्रॉब्लेम जो आहे त्याचं सॉल्विंग एक कोपऱ्याला पटकन त्याचा आन्सर आधीच लिहून घेते. कारण विथ द हेल्प ऑफ वेदिक मॅथ्स तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप फास्ट येतं आणि फायनल आन्सर तुमच्याकडे ऑलरेडी आहे. नाउ
यू जस्ट हॅव टू फॉलो द स्टेप. स्टेप बाय स्टेप मग तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. अशा वेळेस एक कॉन्फिडन्स येतो की मला उत्तर तर आलं आहे, माझं ते बरोबर आहे. नाव आय जस्ट हॅव टू फॉलो द स्टेप्स. त्यामुळे हा जो कॉन्फिडन्स वाढतो तो फार इम्पॉर्टंट आहे मॅथमॅटिक्स मध्ये. आता वैदिक मॅथ्स याचा आपण सिलेबस बघणार आहोत. आता वैदिक मॅथ्सचं सिलेबस काय काय असणार आहे, वैदिक मॅथ्स मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रिक शिकणार आहात, त्याचा तुम्हाला कसा उपयोग होणार आहे, ते आपण आता सगळं बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना जे अवघड जातं ते सगळ्यात आहे टेबल्स. टेबल्स हार्डली 9 to 10 इझिली लर्न होतात. पण पुढे काय? 4th-5th स्टँडर्डला तुमचे 9th आणि 10th टेबल फक्त लर्न असेल तर ते काही उपयोगाचं नाहीये. कारण त्यामध्ये तुम्हाला प्रश्न असे विचारले जातात 6955 डिवायडेड बाय 67. तर 67 चा टेबल लर्नच नाहीये. पण तो नसतोच, कोणाचाच नसतो. मग अशा वेळेस वैदिक मॅथ्स हेल्प करतं, ज्यामध्ये आपण फॉर्मेशन ऑफ टेबल शिकणार आहोत सगळे 1 to 99 पर्यंत. नियर बेस 100 सुद्धा आपण टेबल्स याच्यामध्ये एकदम सोप्या ट्रिकने शिकवतो, जेणेकरून जेव्हा तुम्हाला असं एखादं अवघड सम येतं ज्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या नंबरने डिव्हाइड करायचं आहे, त्या नंबरचा टेबल तुम्ही एका विदिन सेकंड तुम्ही साईडला तयार करू शकता रफ वर्क मध्ये. तर फॉर्मेशन ऑफ टेबल हा पहिला सिलेबसचा पॉइंट आहे आपला. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ऍडिशन. आता ऍडिशन 2 डिजिट 3 डिजिट इज रिअली इझी फॉर ऑल ऑफ स्टुडंट्स. पण जर ऍडिशन तुमची 5 डिजिट्स मध्ये आणि 5 रो मध्ये ते ऍडिशन असेल तर इट्स क्वाईट डिफिकल्ट. कॅरी पकडणं आणि तो काउंट केला पाहिजे, अगदी छोटेसे मार्क जातात. आता झालीये सेमिस्टर एक्झाम, सगळ्यांचे पेपर मिळतायत, तुमचे स्कोर तुम्हाला समजतोय आणि समजतंय की मॅथ्स मध्ये थोडे पाहिजे होते अजून. मी थोडंसं इथे माझं ऍडिशनच चुकलं. मी स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या. स्टेप बाय स्टेप टीचरने जसं शिकवलं स्कूलमध्ये, ट्युशनमध्ये, तसं तर मी त्या स्टेप फॉलो केल्या. पण इथे कॅरीच पकडला नाही. इथे माझ्या ऍडिशनचं मी 1 ऍडच केला नाही. तर हा प्रॉब्लेम येतो आणि त्याने तुमचं पूर्ण मॅथ्स असा विषय ना, स्कोरिंग सब्जेक्ट तोच आहे आणि सगळ्यात कमी मार्क्स देणारा सब्जेक्ट पण तोच आहे. अशा वेळेस वैदिक मॅथ्सने काय होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो आणि तुमची अॅक्युरेसी वाढते कॅल्क्युलेशन्स मध्ये. ऍडिशनची एक वेगळी पद्धत आहे जी आपण शिकवणार आहोत, ज्याने मुलांचे मार्क्स नाही जाणार की कॅरी पकडला नाही, ऍडिशन व्यवस्थित नाही केली. सबस्ट्रॅक्शन फॉर्म परफेक्ट बेस. सबस्ट्रॅक्शनचं पण तेच आहे, मुलांना नाही समजत की कुठल्या नंबरचं कॅरी घेऊन त्याच्यामधनं मायनस करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन पण आपण घेणार आहोत. देन आपलं 4th चॅप्टर असणार आहे मल्टिप्लिकेशन ऑफ एनी नंबर बाय 11. तर बघा, वैदिक मॅथ्स हे तुम्हाला सगळ्याच ट्रिक शिकवणार आहे, पण त्यात काही हे असतात, आपण एक म्हणतो की स्पेसिफिक त्याला लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन्स कसे आहेत की एक स्पेसिफिक काही सम्स असतील किंवा तसे काही नंबर्स आले तर तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता. मल्टिप्लिकेशन ऑफ एनी नंबर बाय 11. 11 ने कुठल्याही नंबरला जर डिव्हाइड केलं तर त्याची ट्रिक काय आहे ती आपण शिकणार आहोत. त्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ एनी नंबर बाय 12 to 19. 12 to 19 ने जर कुठल्याही नंबरला आपण मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती क्विक आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ गिव्हन नंबर बाय 99, 999, 9999. आता हे खूप हार्ड वाटेल मुलांना. हे इतकं सोपं चॅप्टर याच्यातलं हेच आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ गिव्हन नंबर बाय 99, 999, 9999. सगळ्यात इझिएस्ट. ते इतकं क्विक होतं की गंमतच वाटते, तो एक खेळच वाटतो आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, स्क्वेअरिंग. स्क्वेअर नंबर, कुठल्याही नंबरचा स्क्वेअर करणं किंवा क्यूब काढणं हे मुलांना सगळ्यात हार्ड जातं. आता मुलं स्क्वेअर लर्न करतात 1 to 30 तिथपर्यंत फार तर फार मुलांचे ते स्क्वेअर्स लर्न होतात. त्याच्या बियॉन्ड काय, त्याच्या पुढे काय असणार आहे, जेव्हा स्क्वेअरिंग नंबर्स तुम्हाला त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे तर ती प्रोसेस खूप हार्ड जाते. पूर्ण 2 डिजिट बाय 2 डिजिट ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला हार्ड जातं. तर विथ द हेल्प ऑफ वैदिक मॅथ्स आपण 2 प्रकारचे स्क्वेअरिंग नंबर्स बघणार आहोत, विच इज एंडिंग विथ 5, एंडिंग विथ 10 अँड स्क्वेअरिंग ऑफ 2 डिजिट नंबर्स.
क्विक होतं आपलं. तर आपण बघितलं आहे की आतापर्यंत आपले टेबल्स होत आहेत. जनरली ऑल मॅथ्सचे जे तुमचे कन्सेप्ट आहे ना, त्या सगळ्या याच्यात क्लिअर होत आहे आणि जनरली त्या सगळ्या कन्सेप्टचे जे ट्रिक्स आहेत त्या सगळ्या याच्यात कव्हर होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन आहे, टेबल्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. त्यानंतर तुमचं मोठ्या मुलांसाठी स्क्वेअर आहे. त्यानंतर आपण याच्यात बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स वेअर वन डिजिट ऑफ बोथ द नंबर्स इज द सेम and the sum of last digit of the both number is 10. सेम तसंच 100च्या बाबतीत आहे. जेव्हा 100 बेस असतील ते. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत जनरल मल्टिप्लिकेशन ऑफ 2 डिजिट अँड 3 डिजिट. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की याच्यात काही लिमिटेशन्स आहेत, जसं मल्टिप्लाय बाय 11, मल्टिप्लाय बाय 99. त्याला एकदम वेगळी मेथड असणार आहे, वेगळ्या ट्रिक्स आहेत. आणि जनरल मल्टिप्लिकेशन ज्याच्यात कुठलाही नंबर असणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये 2 डिजिट 3 डिजिट, तर त्याला सुद्धा एक वेगळी ट्रिक, सोपी ट्रिक आपल्याकडे वैदिक मॅथ्स मध्ये अवेलेबल आहे. आता नेक्स्ट आहे परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 2 डिजिट. इट्स रिअली युजफुल. स्क्वेअर रूट काढणं मुलांना अत्यंत अवघड जातं. त्याची सोपी पद्धत आहे, ते आपण शिकणारच आहोत. त्यानंतर क्यूब्स पण मुलं लर्न करतात. फार ते 30 पर्यंत लर्न होतात मुलांचे. माझा एक्सपिरियन्स आहे, माझ्या मुलाचं 30 पर्यंत लर्न होतो. त्यांच्या क्लासेसमध्ये घेतले जातात किंवा स्कूलमध्ये त्यांना सांगितलं जातं की 30 पर्यंत तुम्ही स्क्वेअर लर्न करा, 30 पर्यंत तुम्ही क्यूब लर्न करा. सांगितलं त्याच्या पुढे काय, कारण फक्त 30 पर्यंत तर नाहीयेत ना, त्याच्या पुढे लर्निंग किती होणार आहे. मॅथ्स इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ लर्निंग, है ना. त्याच्यात आपण ट्रिक वापरणार आहोत, इझिएस्ट ट्रिक. ओके. त्यानंतर कॅलेंडर आहे 100 इयर्सचं. ओके, कॅलेंडर ऑफ 100 इयर्स. आता कॅलेंडर मध्ये काय काय आहे आणि त्याचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कसा उपयोग होईल, हे जेव्हा आपण चॅप्टर इंट्रोड्यूस करू वैदिक मॅथ्सचा क्लास स्टार्ट झाल्यावर, तेव्हा तुम्हाला कळेलच. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर घ्यायचंय का? आता मी डेमो देणार आहे तुम्हाला, पण डेमो काय करणार आहे, पण त्याआधी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहे का, मी जे आतापर्यंत एक्सप्लेन केलं आहे त्याबद्दल? मला एक प्रश्न होता विचारा ना. की जे वेदांचं तुम्ही नाव सांगितलं, सो म्हणजे जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे ते आता हँडी कसं होतं, म्हणजे कसा उपयोग होतो त्या गोष्टीचा? खूप उपयोग होतो. त्याचा उपयोग कसा होतो हेच बघणार आहे ना डेमो मध्ये. आणि वैदिक मॅथ्स मध्ये तेच आहे की त्या ट्रिक्स काय आहेत, कारण जनरल आपण आपल्यासारखे जे आपण सामान्य माणसं आहोत त्यांना नाही माहिती की वैदिक मॅथ्स काय आहे आणि ट्रिक काय. म्हणजे मॅथ्स सारख्या विषयाला आपण इतकं घाबरतो ना की आपल्याला ह्या इतक्या सोप्या सोप्या गोष्टी आपल्या ऋषी मुनींनी करून ठेवलेल्या आहेत इतक्या जुन्या काळामध्ये. आता ते डिस्कव्हर होतंय आणि आता ते हळूहळू आपल्यापर्यंत येतंय. आधी ते आधी लोकांपर्यंत आलं, आता आमच्यापर्यंत आलंय. आता आमचा प्रयत्न आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ते सगळं. त्यामुळे खूप सारा उपयोग होतो याच्यामध्ये आणि मॅथ्सला घाबरण्याची गरजच नाही. त्याच्यासारखा सगळ्यात सोपा आणि स्कोरिंग सब्जेक्ट कुठलाच नाही. तर हे वेदांत मधूनच आलेलं आहे सगळे सूत्रात. म्हणजे आपण ऋषी मुनींना हॅट्स ऑफ केलं पाहिजे की इतकं काम त्यांनी करून घेतलंय आपल्याकडनं आणि स्वतः त्यांनी इतकं सुंदर मॅथ्सला एक्सप्लेन केलेलं आहे, सोप्या सोप्या ट्रिक्स त्याच्यामध्ये. आता हळूहळू आपण त्या शिकायच्या आहेत, अवगत करायच्या आहेत. येस, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? वैदिक मॅथ्स आणि मला असं विचारायचं बेटा आहे, हो हो मुलं जेव्हा हे शिकतात, वैदिक हो. मॅथ घ्या किंवा ॲबॅकस घ्या, हो तर तेव्हा ते फक्त त्या एक्झाम साठी शिकतात, पण हो. नंतर त्याचा त्यांच्या शालेय जीवनात ते उपयोग करत नाही त्या नाही नाही, गोष्टीचा. हे शालेय जीवनासाठीच आहे मोस्टली. आता हे येस, वेट वेट बेटा, आधी मी एक्सप्लेन करते, आधीच्या प्रश्नाचं उत्तर देते, मग तू विचार. ठीक आहे. आता मुलांना याचा उपयोग कसा करायचा आहे. वैदिक मॅथ्स हे युजफुलच आहे स्कूलिंग याच्यामध्ये, त्यासाठी तर आपण शिकतोय ना.
नुसती वैदिक मॅथ्सची तुम्ही एक्झाम देणार, ऑनलाईन तर एक्झाम आपण घेणार नाही वैदिक मॅथ्सची. आपण फक्त ट्रिक्स इंट्रोड्यूस करणार आहोत. तुम्हाला वर्कशीट दिल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते कसं तुम्हाला युजफुल होतं स्कूलिंग याच्यामध्ये ते सगळं आम्ही शिकवणार आहोत. तेच तर आपण वैदिक मॅथ्सच्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. त्याचा उपयोग मुलांना करावाच लागणार आहे. प्रश्नच नाही. हा तोच विषय होता की त्यांनी त्या शालेय जीवनात पण त्याचा उपयोग केला येस पाहिजे. येस कारण येस माझ्या आणि मुलीच्या अनुभवावरून मी या गोष्टीचं क्रेज मांडली आहे. हो बऱ्याच मुलांचं असं होतं की बरेच मुलं अबॅकसचा क्लास लावतात. बरेच मुलं वैदिक मॅथ्सचा क्लास लावतात. पण ते ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन ते करतच नाही. तर हा त्याच्यासाठीच एक्झॅक्टली. आपण मोटिवेट करणार आहोत मुलांना. आणि त्याचं उदाहरण आता आमच्याकडे वैदिक मॅथ्सचे ऑफलाईन क्लासेस आहेत, अबॅकसचे क्लासेस आहेत. तर मुलं खूप छान परफॉर्म करतात. कारण मोस्टली अबॅकस आणि याच्यामध्ये काय दिलं जातं, स्पीड खूप प्रेशराईज करतं. स्पीड 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 दॅट इज अबॅकस मध्ये राईट. प्रेशराईज करता की वैदिक मध्ये? नाही अबॅकस अच्छा. मध्ये स्पीडला खूप ते हे करतात. हो वैदिक हो हो. मॅथ्स मध्ये आपण मुलांचं स्पीड वाढवणार आहोत. त्यांना प्रेशराईज नाही करणार आहे. की अच्छा. तुम्हाला हे खूप फास्ट आलं पाहिजे, हे ह्या मिनिटातच झालं पाहिजे. तसं नाही. होणार आहे ते उलट. तुम्हाला प्रेशराईज नाही केलं जाणार आहे. तुमच्याकडनं ते सॉल्व्ह करून घेतलं जाणार आहे फास्ट मेथडने. ठीक आहे? तर अच्छा. त्याचा उपयोग स्कूलिंग मॅथ्स मध्ये होतोच. प्रश्नच नाही. आणि तेच त्यांना मोटिवेट करणार आहे की तुम्ही कसं आणि सारखं त्यांना तेच हे केलं जाणार आहे की तुम्ही याचा उपयोग स्कूल मॅथ्स मध्ये कसा करणार आहे. इम्प्लिमेंटेशन तुम्हाला स्कूलच्या याच्यात त्याचं कसं करायचं आहे. आणि टेबल्स आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, तर तुम्ही ते करतातच. हो हो. बरोबर. थँक्यू. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहे विचारायचा आहे? थँक्यू मॅम, थँक्यू. ओके ओके नेक्स्ट आता आपण डेमो बघूयात. लेट्स ट्राय डेमो. टेबल्स आणि स्क्वेअर बघणार आहोत आपण की टेबल्स कसे घेतो आपण. टीचर टेबल्स आणि स्क्वेअर बेटा आवाज क्लिअर नाहीये. तू मेसेज करू शकतो चॅट बॉक्स मध्ये. मला मेसेज पण दिसेल. आता आपण डेमो बघूया. तुम्हाला मी एक गंमत दाखवते. 99 चा टेबल दाखवते. कोणाचा लावून का 99 चा टेबल? हे बघ सोपा ट्रिक शिकवते मी. नो. हा तेच तर. फर्स्ट राईट 99. Yes. त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट साइडने 1 to 9 लिहून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके. आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण बघा ट्रिक कशी आहे. ओके. Right. टीचर मेरे को समझ नहीं रहा है. मी अजून एक्सप्लेन करतोय ना. 99 चा टेबल आपण कसं करणार आहोत ते मी दाखवते तुम्हाला. फर्स्ट 99 लिहिल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला यू हॅव टू राईट 1 to 9 नंबर्स. हो का आपण आता 99 मधनं 1 लेस करणार आहोत. ते 1 कुठून आणले आपण? 100 मायनस 99 इज इक्वल टू 1. ओके. सो 99 मधनं 1 लेस करायचा आहे आपल्याला. तर तो आपण कसा करणार आहे बघा. आता 99 मधनं 1 गेला. 98 97 96 95 94 93 92 91 and finally 99 90. ओके. हा पहा आपला किती एका क्षणात तयार झाला की नाही 99 चा टेबल. विच इज बेस्ड ऑन 100. 100 नियर 100 बेस जाणारे हे सगळे टेबल्स आहेत ते आपण करतोय. तसेच टेबल्स तुम्हाला 45 36 88
77, 91, 92, 93 हे सगळे शिकवले जाणार आहे. तर नियर 100 बेस जे टेबल्स आहेत त्याची ट्रिक वेगळी आहे आणि जे सिम्पल आहे आपले बिलो 90 त्याची पूर्ण ट्रिक वेगळी आहे. ती पण आपण टीच करणार आहोत. ठीक आहे. टेबल्सचं मी एक ट्रिक दाखवली तुम्हाला. त्यानंतर आपण बघणार आहोत स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर कोणाकोणाचे लर्न आहेत 30 पर्यंत सांगता येईल का मला? स्क्वेअर तर लर्न करणं हार्ड आहे, पण तरी 30 पर्यंत मी असं अज्युम करते की 30 पर्यंत तुमचे लर्न असतील. तर मग आपण बघूया आता 35चा टेबल. ओके, 35चा टेबल सॉरी स्क्वेअर. आता 35चा स्क्वेअर मध्ये आपलं एक चॅप्टर आहे, मी आता तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये एंडिंग विथ 5 चे स्क्वेअर. याला खूप सोपी ट्रिक. फर्स्ट यू हॅव टू राईट द square of 5 that is 20. So write here 25. आणि सॉरी एक मिनिट. So write here 25. ओके. आता 5 चा आपण स्क्वेअर लिहिलेला आहे 25. तो इझी आहे. 3 च्या बाबतीत काय करायचं आहे तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्यायचा आहे 3 चा. आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय असतो, जेव्हा एखाद्या नंबर मध्ये तुम्ही 1 ऍड करता दॅट इज 3 प्लस 1 इज इक्वल टू एक मिनिट. थ्री प्लस 1 इज इक्वल टू 4. सो 3 चा नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय आहे 4. तर आपल्याला आता नेक्स्ट स्टेप काय करायची 4 इंटू 3 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं दॅट इज 12. सो राईट हिअर 12. 12 इज दॅट सिम्पल. 35 चा स्क्वेअर काय आहे 1220. ओके. आता आपण मी डेमो मध्ये तुम्हाला टेबल दाखवले, स्क्वेअर दाखवले आहे. यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की आपण किती सिम्पल ट्रिकने आणि सोप्या पद्धतीने सगळं शिकणार आहोत. आता आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. डेमो आपला झालाय. टीचर लेक्चर कभी खत्म होगा? व्हॉट बेटा? काय म्हणायचंय? कोणी प्रश्न विचारताय का? ओके. ओके. नेक्स्ट स्लाइड आहे की बेनिफिट्स फॉर स्टुडंट्स. आता या आधीच त्यांनी विचारलं मला एका आमच्या मैत्रिणीने की याचे फायदे काय आहेत. तर ते आपण बघणार आहोत की बेनिफिट्स फॉर स्टुडंट्स. स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर स्कूल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही एखादा कोर्स जॉईन करतात की तुमचं स्कूलिंग मॅथ्स चांगलं व्हावं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुम्ही छान परफॉर्म करावं, तर बऱ्याचदा काय होतं तो कोर्स तर जॉईन करतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन निघून जातं. ते आपण खूप व्यवस्थित करून घेणार आहोत. प्लीज म्यूट युअर माइक. त्यानंतर बूस्ट इंटरेस्ट इन मॅथ्स ॲट अन अर्ली एज. मॅथ्स मध्ये बऱ्याचदा मुलांना कमी मार्क्स मिळाले तर त्यांचा पूर्ण इंटरेस्ट जातो. त्यामुळे आपण विथ द हेल्प ऑफ वैदिक मॅथ्स त्यांना इझी ट्रिक्स देणार आहे. त्यांना थोडी मजा येईल, त्यांचा थोडा इंटरेस्ट वाढेल, त्यांना वाटेल की नाही मॅथ्स थोडंसं सोपं पण जाऊ शकतं. तर त्यामुळे बूस्ट इंटरेस्ट इन मॅथ्स. ओके. त्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, मेमरी वाढते, मेंटल कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं याच्यामध्ये बिल्ड होतो. नेक्स्ट आहे तुमचं बिल्ड एक्झाम कॉन्फिडन्स अँड टाइम मॅनेजमेंट स्किल. आता बघा एखादं कॅल्क्युलेशन बऱ्याचदा काय होतं, माझा अनुभव आहे की माझ्या ओळखीतले जे मुलं आहेत बऱ्याचदा त्यांचं मॅथ्सचा पेपरच कम्प्लीट होत नाही. तर ह्या मागचं कारण काय आहे की कॅल्क्युलेशनच वेळ घेतं. मल्टिप्लिकेशन करायला वेळ लागतो, त्यांना ऍडिशन करायला वेळ लागतो.
रिव्हिजन करायला वेळ लागतो कारण टेबल्सच लर्न नसतात आणि नसतात एवढे सगळ्या आजकाल तेवढा वेळही नसतो की एवढं तुम्ही सगळं करा. हे आपल्याकडे इझी टेक्निक अवेलेबल. तर अशा वेळेस काय होतं तुमचं की तुम्हाला विथ द हेल्प ऑफ वैदिक मॅथ्स तुम्हाला ते सगळं येणार आहे. ते सगळं शिकवलं जाणार आहे. तेव्हा तुमचं पेपर सॉल्व्ह करताना एक तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि टाइम मॅनेजमेंट स्किल. जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन्स तुमचे फास्ट होणार आहेत, मल्टिप्लिकेशन तुमचं फास्ट होणार आहे. कारण बऱ्याचदा कसं होतं एखादा वर्ड प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये इन दॅट यू हॅव टू डू मल्टिपल कॅल्क्युलेशन्स. डिव्हिजन ऑल्सो, ऍडिशन ऑल्सो अँड मल्टिप्लिकेशन ऑल्सो. अशा वेळेस काय होतं एक एक करत खूप वेळ जातो. अशा वेळेस तुम्ही रफ वर्क मध्ये विथ द हेल्प ऑफ वैदिक मॅथ्स ट्रिक तुम्ही ते आन्सर तुमचं आलेलं असणार आहे दॅट यू जस्ट हॅव टू फॉलो द मेथड. ओके. त्यानंतर स्टुडंट स्टार्ट लव्हिंग मॅथ्स इन्स्टेड ऑफ फिअरिंग. हे तर नक्कीच आमचा नक्कीच प्रयत्न असणार आहे की तुम्हाला आम्ही मॅथ्स कसं सोपं आणि त्याची भीती कशी जाईल हे नक्कीच आम्ही प्रयत्न करणार. आता नेक्स्ट आपला एक वैदिक मॅथ्सचा कोर्स आहे आणि नेक्स्ट आहे IPM. IPM म्हणजे काय? IPM stands for Institute for Promotion of Mathematics that's conduct all the Indian Open Mathematics Scholarship Examination for standard 2nd to 9. सेकंड स्टँडर्ड पासून स्टार्ट होतं हे आणि 9th स्टँडर्ड पासून आहे. खूप छान एक्झाम आहे ही. त्याची वेबसाईट पण आम्ही शेअर करतो आहोत IPM ची. त्यानंतर फॉर दिस इयर द एक्झाम विल बी कंडक्टेड ऑन 12th एप्रिल. आता आम्ही ISO, IMO, SOF ह्या सगळ्या एक्झाम्सचे पण क्लासेस घेणार आहोत. पण त्या एक्झाम्स आता ऑलमोस्ट झालेल्या आहेत सगळ्या. आता SOF आय थिंक तुमची नोव्हेंबर एंडिंग ऑर बिटवीन नोव्हेंबर तुमची ते एक्झाम्स. तर आता आपली फक्त राहिली IPM. IPM साठी सुद्धा आपण प्रिपरेशन करणार आहोत. IPM सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये वैदिक मॅथ्सचा पण कसा उपयोग होतो? कारण IPM सारख्या एक्झाम्स काय असतात? ऑब्जेक्टिव्ह असतात. दॅट इन दॅट यू डोंट हॅव टू फॉलो द स्टेप बाय स्टेप ऑर फॉलो द मेथड्स. ओके, यू जस्ट हॅव टू टेक द आन्सर. अशा वेळेस त्याचा कसा उपयोग होतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर IPM ची लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे 31 जानेवारी 2026. जे IPM क्लासेस साठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही त्याविषयी अजून माहिती तुम्हाला देऊ. तर ही IPM एक्झाम कशी कंडक्ट केली जाते? मोड ऑफ एक्झाम ऑफलाईन आहे. तुमच्या स्कूलमध्ये होते ही एक्झाम. पेपर पॅटर्न असतो त्याचा फायनल एक्झाम 40 मार्क्स असतात, 100 मार्क्स, 60 मिनिट्स असतात. 40 क्वेश्चन्स 100 मार्क्सचे. नो निगेटिव्ह मार्किंग. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते IPM मध्ये. हॉल तिकीट तुम्हाला वेबसाईट वरनं बिफोर 15 डेज ऑफ एक्झाम डेट मिळेल, ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. आता सगळ्यात महत्वाचं अबाउट सारथी मॅथ्स अकॅडमी. तर यात आपण वैदिक मॅथ्स आणि IPM हे 2 कोर्स लॉन्च करतो आहोत आणि नक्कीच पुढच्या नेक्स्ट अकॅडमिक इयर पासून आपण बाकीचे पण कोर्स लॉन्च करतो. तर सारथी मॅथ्स अकॅडमी आम्ही 4th ते 10th वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी वैदिक मॅथ्स 5 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. आता 5 नोव्हेंबर हा येथील वेनसडे आहे. त्या दिवशी गुरु नानक जयंती आहे. मी असं अज्युम करतो की सगळ्यांना गव्हर्नमेंट हॉलिडे असेल आणि त्या दिवसापासून आपण सुरू केलं तर फर्स्ट डे तुम्ही मुलांबरोबर असाल तर मुलांना पण एक कॉन्फिडन्स येईल ऑनलाईन क्लासेस कसे असतात. त्यामुळे आम्ही 5 नोव्हेंबर पासून सुरू करतो आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपरेशन जसे की IPM 3rd to 5th स्टँडर्ड घेणार आहोत आम्ही. ते पण आपण 5 नोव्हेंबर पासूनच सुरू करतो आहोत. आणि ऑल द सेशन विल बी कंडक्टेड वन्स इन अ वीक. वन्स इन अ वीकच असणार आहे. तुम्हाला अगदी आठवडाभर आम्हाला जॉईन करण्याची काहीच गरज नाही. आपण मोस्टली संडे टू संडे घेणार आहोत. आणि पुढील अकॅडमिक इयर मध्ये आपण SOF, IMO, मॅथ्स सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पण क्लासेस सुरू करतो आहोत. सारथी मॅथ्स अकॅडमीचे वैशिष्ट्य काय आहे? याचे फीचर्स काय काय असणार आहे? लाईव्ह अँड रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल ऑन द ऍप अँड वेबसाईट. तुमच्या वेबसाईटवर आमचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला अवेलेबल असणार आहे. एखाद्या संडेला तुम्ही कुठल्या फंक्शनला गेलेत किंवा तुम्ही आउट ऑफ सिटी गेले तर तुमचं मिस होणार नाहीये. तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल असणार आहे आपल्या ऍपवर. फ्री ऍक्सेस टू अवर ऍप आणि वेबसाईट. आमच्या वेबसाईट आणि ऍपला जरूर व्हिजिट करा. त्यानंतर सिम्पली फ्रेंडली अँड इंटरॅक्टिव्ह टीचिंग स्टाईल. बऱ्याच जणांचा अनुभव असेल की ऑनलाईन क्लासेस जॉईन केल्यावर बऱ्याचदा मुलांना समजत नाही की नक्की काय चाललंय. फक्त एक जॉईन केलंय, आपण फी भरली आहे म्हणून आपण ते करायचं. बऱ्याचदा मुलांना आता कंटाळा येतो. कोरोनामध्ये त्यांनी केलं ते हँडल, पण आता थोडंसं त्यांना ते हार्ड जातं. पण हीच गोष्ट आम्हाला आता इम्प्रूव्ह करायची आहे.
माझ्या मुलाने स्वतः जेव्हा त्याने ऑनलाईन क्लासेस जॉईन केले होते आम्ही त्याच्यासाठी, तेव्हा ते ऑनलाईन क्लासेसमध्ये काय नको आणि कसं इंटरॅक्शन हवं आहे स्टुडंट्स आणि टीचर्समध्ये, तेच आम्ही इम्प्रूव्ह केलं आहे आणि आपल्या क्लासमध्ये तेच दिसणार आहे. तुम्हाला जराही वाटणार नाही की ऑनलाईन क्लास आहे. अगदी ऑफलाईन सारखं आम्ही पर्सनल अटेन्शन असणार आहे मुलांकडे. आणि प्रत्येक सेशन, आता पहिलं जे सेशन होईल त्याच्यामध्ये डाऊट सारखं तर काही नसणार आहे, ते तर फ्लुएंटली आपलं कंटिन्यू चालेल. पण जेव्हा नेक्स्ट सेशन असेल तेव्हा त्याचे फर्स्ट 15 मिनिट्स आपण डाऊट सेशन घेणार आहोत. आधीच्या सेशन मध्ये तुम्हाला काय नाही समजलं ते आपण आधी एक्सप्लेन करणार आहे. आणि आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करणार आहोत. त्यावर तुम्ही मला पर्सनली पण विचारू शकता की की कुठलं चॅप्टर तुम्हाला अजून मी क्लिअर करायचं आहे, अजून एक्सप्लेन करायचं आहे, ते नक्कीच मी करेन. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आमचं एम असणार आहे की टू मेक एव्हरी चाइल्ड फॉल इन लव्ह विथ मॅथ्स. नक्कीच आम्ही तुमची भीती घालवायला, तुमची मदत करायला, तुम्हाला गायडन्स करायला आम्ही तुमच्या सोबत आहोत. यासाठीच आम्ही सारथी मॅथ्स अकॅडमी ओपन केलेली आहे. कन्क्लुजन. Vedic maths is not just about numbers, it's about developing a smart, confident brain. तुम्हाला हे फक्त नंबर साठी नाही, तुमचं कॉन्फिडन्स वाढतो, स्पीड वाढतो आणि नक्कीच तुमचे नंबर मॅथ्स सारख्या स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये वाढणार आहे. नक्कीच याचं मी पूर्ण आम्ही शाश्वती घेतो. आजपासून तुम्ही सुद्धा मॅथ्सला घाबरायचं नाही, त्याच्याशी मैत्री करायची आहे, दोस्ती करायची आहे आणि ते तुमचं रिलेशन विथ मॅथ्स, तुमचं बॉन्डिंग मॅथ्सशी चांगलं करण्यासाठी आम्ही थोडीशी तुम्हाला मदत करणार आहोत. तो नक्की जॉईन करा. आता तुम्ही जर इफ यू एन्जॉय टुडेज सेशन, डू जॉईन अवर ऑनलाईन मॅथ्स, वैदिक मॅथ्स अँड IPM कोर्स. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा सारथी मॅथ्स अकॅडमीला. मोबाईल नंबर पण दिलेला आहे, वेबसाईट पण शेअर केली आणि ईमेल ID पण आहे. तर नक्की यस आपला का क्लास हो बेटा, हो हो, तर नक्की व्हिजिट करा आम्हाला सारथी मॅथ्स अकॅडमीला. आम्ही हजर आहोत तुम्हाला गाईड करायला, तुमच्या सोबत चालायला आणि आपण मिळून मॅथ्सची भीती घालवूया. आणि भीती घालवण्यापेक्षा मॅथ्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तो त्याला स्कोरिंगच ठेवूया. त्याच्याबद्दल डाऊन स्कोर झालाच नाही पाहिजे आपला मॅथ्स मध्ये. सो त्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमचा मोबाईल नंबर पण आहे, ईमेल ID पण आहे, वेबसाईट पण. आता बुकिंग आणि सरप्राईज. ओके, आता बुकिंग आणि सरप्राईज आहे तुमच्यासाठी की वैदिक मॅथ्सचे कोर्स ओरिजिनल प्राइजेस काय आहे आणि आम्ही डिस्काउंट देतोय तुम्हाला आज. तर डिस्काउंट तुम्हाला असणार आहे 10 तारखेपर्यंत. वैदिक मॅथ्सची ओरिजिनल प्राइस आहे 2499. डिस्काउंट 800 रुपयाचं मिळतंय तुम्हाला त्याच्यावर. IPM 3rd, 4th आणि 5th लेवलची ओरिजिनल प्राइस आहे 3500, 4500, 5500 रिस्पेक्टिव्हली. त्याच्यावर प्रत्येक याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळत आहे 1500चं. सो तुम्हाला जर डिस्काउंट हवं असेल तर 10 तारखेच्या आत तुम्ही रजिस्टर करा. आणि ही ऑफर व्हॅलिड आहे फक्त पहिले 100 स्टुडंट्स जे आम्हाला जॉईन करतील त्यांच्यासाठी. बाकी तुम्हाला ऍपवर समजेलच की फीज पूर्ण नाही. सो डिस्काउंट घेण्यासाठी नक्की जॉईन करा. तुम्ही पण या पहिल्या 100 स्टुडंट्स मध्ये, तुम्हाला नक्की फायदा होईल. क्वेश्चन आन्सर सेशन आहे आपलं. येस बेटा, वेट म्यूट युअर माइक बेटा, वेट. आता क्वेश्चन आन्सर सेशन आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये काही विचारायचे असेल तर ते विचारा. आणि माझा मोबाईल नंबर पण आहे, मोबाईल नंबरवरही कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. मी इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. मला असं विचारायचं आहे, IPM चा उपयोग नेमकी म्हणजे पुढे आहे का त्याचा काही, की फक्त एक आपण नाही, साईड IPM लेवल ही एक्झाम म्हणून? येस IPM ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे, ती टफेस्ट लेवलची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये मॅथ्सचे जनरली तुमच्या भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर होतात जर तुम्ही तो त्यांचं सिलेबस बघितलं. तर आता आम्ही सिलेबस, तुम्ही जर आम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही नक्की तुम्हाला सिलेबस शेअर करू. आणि हा. खूप चांगली एक्झाम आहे. कारण जनरली काय होतं,
स्कूलिंग मॅथ्स मध्ये तुमचं पाहिजे तेवढं नाही होत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर. तर जेव्हा तुम्ही असे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला जॉईन करतात, IPM आहे, त्यानंतर SOF आहे, मॅट एक्झाम्स आहे, तेव्हा तुम्हाला स्कूलिंग मॅथ्स खूप खूप सोपं वाटायला लागतं. लाईक इझी ऑलिम्पियड सारखं आहे का? त्याच्याही पेक्षा हाय लेवलचे. येस येस, इट्स लाईक ऑलिम्पियाड. त्याची स्कॉलरशिप असते. IPM ची पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळते जर तुम्ही स्कोर चांगला केला तर. आणि 2 लेव्हल असतात त्यांच्या. फर्स्ट लेव्हल मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही सेकंड लेव्हललाही ओके. हां, कॅश आणि प्राइज त्यांचं असतं आणि म्हणजे स्कॉलरशिप इन द सेन्स कॅश प्राइज मध्ये देतात त्यांचं. जसं अ, आपल्याला ऑलिम्पियाडमध्ये मेडल्स मिळतात तसं त्यांच्याकडे कॅश प्राइज मिळते IPM मध्ये. अच्छा. पण ते तुम्ही बोलले की स्कूल कंडक्ट करते म्हणून असं. स्कूल कंडक्ट करते. स्कूल कंडक्ट अ, करते. म्हणजे तुम्हाला स्कूलला इन्फॉर्म करायला पाहिजे की अच्छा, आपण हां, इन्फॉर्म फॉर्म करायचं का त्यांना? करावे लागतात. हां. स्कूल कंडक्ट करते. जर नसेल तुमची स्कूल कंडक्ट करत तर तुम्ही इन्फॉर्म करू शकता. कारण कुठलीही स्कूल अगदी सहज घेऊ शकते ती एक्झाम. कारण हां, मग त्यांचे मला मेन ते क्वेश्चन विचारायचं होतं, हो. की स्कूल आमची कंडक्ट करत नाही म्हणून असं, तर मग नाही मग त्याच्यासाठी तुम्ही ऑप्शन. सजेस्ट करा की खूप छान एक्झाम आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. तुम्ही सजेस्ट केलं तर स्कूल नक्कीच ऐकेल. अच्छा. आणि ही संडेलाच असते. जनरली म्हणजे असं तुमच्या वीकडेज मध्ये किंवा स्कूल अवर्सला काही डिस्टर्ब होतंय असं नाहीये. ओके, ओके. आणि बाहेरून पण देता येते. तसंही काही असेल तर आम्ही नक्की तुम्हाला हे तसं गाईड करू. बाहेरून पण देता येते. जर एक वेळ स्कूल नाही पॉसिबल झालं स्कूलला कंडक्ट करणं एक्झाम. तर बाहेरून होईल ना पॉसिबल ते? हो, बाहेरून. त्यांचं ऑनलाईन हे असतात फॉर्म आणि बाहेरून हां. पण भरता येते तो. काहीच प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. थँक अजून कोणाला काही विचारायचं आहे? मी थांबते 2 मिनिटं. अजून कोणाला काही विचार करून काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. सिलेबस तर मी शेअर केले वैदिक मॅथ्सचं आणि IPMचं आम्ही ती पद्धत सांगितली कशी आहे. IPM मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याचं सिलेबस वगैरे सगळं आम्हाला WhatsApp करा. तुम्ही हाय करा तुमच्या मोबाईल नंबरवर. आम्ही नक्की तुम्हाला गाईड करू त्या बाबतीत. Okay then. Thank you so much everyone for joining. थँक्यू Let's थँक्यू. make let's make the math easy, fast and enjoyable with Vedic Math. So नक्की join करा Vedic Math IPM course. We are waiting for you. Okay. See you in soon our next class. आम्ही नक्की तुम्हाला नेक्स्ट क्लास मध्ये भेटूया आपण. Bye. बाय बाय Bye. बाय. %40 बरी झाली का?